कॉम्प्युटरच्या समोरच आहात ना तुम्ही? हा, हे बिझनेस ERP आहे बघा, हे ओपन करा डबल क्लिक करून. हो, कंटिन्यू करा. ओके, तिथे वरती क्रिएट कंपनीला क्लिक करा. इथे बघा उजवीकडे क्रिएट कंपनी, उजवीकडे वरती आहे का? आहे बघा. ओके, इथे तुमच्या कंपनीचं नाव टाका, शॉपचं नाव टाका तुमच्या. कॅपिटल टाका कॅप्स मध्ये. ओके, एंटर करत या ऍड्रेस पर्यंत. एंटर मारत या ऍड्रेस पर्यंत. इथे काय करू नका हो, एंटर मारत या. इथे इथे ऍड्रेस टाका तुमचा. तिथे एक कॉलम पण टाका थिटाच्या मध्ये, परत कणकवलीच्या नंतर. इथे मोबाईल नंबर टाका तुमचा, जो बिलावर पाहिजे तो. ही आपली कंपनी क्रिएट झाली. युजर आयडी पासवर्ड 1 आहे, पासवर्ड पण 1 आहे. बस की लॉग इन होईल आपलं सॉफ्टवेअर. एंटर मारायचं किंवा लॉग इन बटनला क्लिक करायचं. ओके, इकडे बघा, हे आयटम्स नावाचा ऑप्शन आहे बघा सर, ह्याला क्लिक करायची. इथे न्यू बटनला क्लिक करायची. इथे नवीन प्रोडक्ट ऍड करा. हा, याच्यामध्ये तुम्ही काय GST वगैरे काय लावणार नाही ना सध्या? ओके, इथे हे टाका, प्रोडक्टचं नाव टाका का तुमच्या. ओके, एंटर मारा. टॅक्स लॅब आहे तिथे टॅक्स फ्री करा. हा, तिथे ऑप्शन असणार बघा टॅक्स फ्री. ओके, आणि खाली तुमचं परचेस प्राइस आणि सेल प्राइस. इथे सेल प्राइस, इथे परचेस प्राइस आणि MRP टाका एक. हा, हो टाका. आणि स्टॉक वगैरे मेंटेन करणार की डायरेक्ट सध्या बिलिंग चालू करणार? ओके ओके, हो तसं पण करू शकता, बरोबर. हो हो, आणि तेच इझी पडणार तुम्हाला. इथे टाका, घ्यायचे परचेस टाका, एंटर मारा. एंटर वापरायचं एंड. ओके, इथे सेल टाका, किती रुपयाने विकणार. ओके, एंटर. MRP काय तुम्ही जास्त दाखवू शकता, 130 140 जास्त असते ना कधी कधी, 150 रुपये वगैरे. हो जास्त ती असेल तर हो 150 टाका. ओके, आणि त्याच्यानंतर हे बघा, ओपनिंग स्टॉक क्वांटिटी आहे ना ऑप्शन, हा बघा. हा, इथे ह्या प्रोडक्टचे किती पीस तुमच्याकडे अवेलेबल आहेत, 100 आहेत 200 आहेत, ते इथे टाकायचे. ओके, आणि सेव्ह बटनला क्लिक करा. वरती सेव्ह बटन आहे बघा. ओके, हा सेव्ह करा. ओके, ओके करा. ओके, आता दुसरा टाका, तो सेव्ह झाला. अजून एक ऍड करा. हो, तो आपला स्क्रू ड्रायव्हरचा सेव्ह झाला. दुसरा टाका, न्यू प्रोडक्ट.
हे वापरायला एकदम सोपं आहे सर सॉफ्टवेअर. तुम्ही प्रोडक्ट वगैरे इझिली तुमचं तुम्ही ऍड करत जाऊ शकता. बाकी सेम राहील, टॅक्स फ्रीज राहील. फक्त परचेस, सेल, एमआरपी आणि क्वांटिटी टाकायची बस. परचेस वगैरे टाकलात ना तुमचं, तर त्याच्यावर तुमचा मार्जिन हो हो कधीही चेंज करू शकता तुम्ही. हो, प्रोडक्टचं नाव, क्वांटिटी, एमआरपी, सेल प्राइस सगळं चेंज करू शकता. आणि खाली क्वांटिटी टाका. इथे नाही, त्याच्या अगोदरच्या इथे ओपनिंग स्टॉक क्वांटिटी. हो हो बरोबर. हो, त्याची स्टॉकची व्हॅल्यू आहे ना, म्हणजे परचेस म्हणजे 32x10 एंटर मारलात की ऑटोमॅटिक त्याची व्हॅल्यू येते. ओके ओके, असे प्रोडक्ट ऍड करायचे सर. आता त्या क्लोज बटनला क्लिक करा. ओके, हे पण क्लोज करा. ओके, आता पुन्हा या आयटम्स बटनला क्लिक करा आणि या आयटम्स मध्ये. ओके, हे बघा, हे आता ऍड झाले बघा 2 प्रोडक्ट आपले. आणि इथे त्याचा स्टॉक किती भरला तो दिसतो, एमआरपी आहे, सेल प्राइस आहे, सगळं दिसतं बघा तुम्हाला. डबल क्लिक करायची प्रोडक्टला कोणत्याही. हो बरोबर. परत आतमध्ये गेलं बघा, इथे तुम्ही सगळं चेंज करू शकता. नाव पाहिजे ते चेंज करू शकता. क्वांटिटी बाबा 10 आहे, उद्या तुम्ही एक्स्ट्रा भेटली तर तुम्ही इथे ओपनिंग मध्ये टाकू शकता. ओके, आणि वरती अपडेट बटनला क्लिक करायची. अपडेटला क्लिक करा. हा हा हा, अपडेट चेंज करतो ना, त्यामुळे अपडेट विचारणार तुम्हाला. आणि ज्या नवीन बनवतात त्या सेव्ह विचारणार. हो हा, आता हे झालं असं प्रोडक्ट वाईज झालं. हा, आता हे क्लोज करा. आता सेल बिल दाखवतो तुम्हाला. याप्रमाणे तुमचे सगळे प्रोडक्ट ऍड करायला घ्या तुम्ही. ओके, हा व्हिडिओ पण मी तुम्हाला पाठवतो रेकॉर्ड करून लिंक. नंतर सेल बिल बनवण्यासाठी हे बघा, इथे सेलचा ऑप्शन आहे बघा, सेल, त्याला क्लिक करा. हो, म्हणजे कस्टमरचं बिल बनवायचं. न्यू बटनला क्लिक करा. हा ओके, एंटर मारत द्या. ओके, इथे कस्टमरचं नाव बनवा. इथे प्लस बटन आहे बघा. एक सेकंड हा थांबा, इथे तुम्हाला हे करून देतो. ओके, आता या सेल बटनला क्लिक करा. ओके, न्यू बटनला क्लिक करायचं नवीन बिल बनवण्यासाठी. बस एंटर मार द्या. ओके, इथे प्लस बटनला प्लस आहे बघा बाजूला, तिथे क्लिक केलं की नवीन हे बघा प्लस बटन आहे बघा इथे बघा. हा, त्याला क्लिक करायचे की नवीन कस्टमर ऍड करू शकता तिथून. हा, क्लिक करा. ओके, इथे नाव टाका कस्टमरचे. ही सगळी माहिती कस्टमरची भरायची तुम्हाला काय पाहिजे ती. ओके, एंटर मार द्या. खाली त्याचा इथे का त्याचा जुना कस्टमर असेल, त्याचा जुना जर का बॅलन्स ओपनिंग मध्ये टाकू शकता. म्हणजे बाबा त्याचे 5,000 रुपये नसतील, 10,000 रुपये असेल तर असं. तर इथे त्याचा गावाचं नाव टाकायचं ऍड्रेस मध्ये. टाका तिथे नाव. आणि मोबाईल मध्ये इथे त्याचा मोबाईल नंबर टाकायचा. इथे हो, इथे मोबाईल नंबर, त्याचा व्हॉट्सअपचा नंबर घ्यायचा. सॉफ्टवेअर मधून तुम्ही डायरेक्ट व्हॉट्सअप पण पाठवू शकता त्याला बिल, पीडीएफ. हा हो, सॉफ्टवेअर मधनं डायरेक्ट व्हॉट्सअपला तुमच्या नंबरवरून कस्टमरला बिल डायरेक्ट व्हॉट्सअपला जाणार. हो, आणि ते सेव्ह बटनला क्लिक म्हणा. हो ओके, सेव्ह बटनला क्लिक करा. वरती सेव्ह बटन आहे ते काय. ओके, तिथे पार्टी ऍड झाली बघा, कस्टमर आपला. ओके, बस एंटर मारत द्या. नाही हो, अजून बिल बनवलं नाही ना, फक्त कस्टमरच बनवलं ना, बिल अजून पुढे आहे. एंटर मार द्या. मारा एंटर. ओके, मारा एंटर. ओके, मारा एंटर. इथे आले बघा, प्रोडक्टचे सगळे लिस्ट येणार इथल्या इथे.
ओके, इथे पण नवीन प्रोडक्ट बनवायचं असेल तर F3 मारून तुम्ही ऍड करू शकता. एडिट आता याच्यातला एक सर्च करा, तो घ्या कोणता ते एक प्रोडक्ट. इथे आहे तिथे एस टाईप करा, एस का स्क्रूड्रायव्हर येणार बघा ऑटोमॅटिक तोच. एस स्क्रूड्रायव्हर मधला एस टाईप करा ना. ते बघा खाली. ओके, डाऊन खालचा एरो वापरा, डाऊन एरो. हो मारा एंटर. ओके, इथे क्वांटिटी टाकायची, टाका एक 4 क्वांटिटी टाका. ओके टाका, बस एंटर एंटर मारू द्या. रेट तुमचा काय ऑटोमॅटिक येणार. इथे रिअल टाइम तुम्ही कमी जास्त पण करू शकता कस्टमर नुसार. हा एंटर एंटर मारू द्या. मारा एंटर एंटर. ओके ओके एंटर मारा की नेक्स्ट पुढचा प्रोडक्ट घ्यायचा, दुसरा घ्या. हो बरोबर. मारा एंटर, टाका एक 2-4 क्वांटिटी टाका ना. हो हॅलो. हो ओके एंटर एंटर मारा द्या. असे जेवढे काय प्रोडक्ट असतील ना ते एंटर एंटर करा. आता एंट्री कंप्लीट करा. डिस्काउंट इथे तुम्ही डिस्काउंट वगैरे देऊ शकता पर्सेंट मध्ये, अमाऊंट मध्ये. एखाद्या प्रोडक्ट वर डिस्काउंट सगळे दिले आहेत बघा हेड. हो हो एंटर मारा. ओके बघा ह्याप्रमाणे सगळे ऍड करत द्यायचे जेवढे कस्टमरचे काय प्रोडक्ट असतील त्याप्रमाणे. आणि सेव्ह बटनला क्लिक करायचं वरती. इथे तुमचं टोटल दिसतं बघा, 165 रुपयाचं बिल झालं तुमचं. ओके आणि सेव्ह बटनला क्लिक करा. ओके करा, सेव्ह ओके करा त्याला. ओके यस करा त्याला. ओके आणि इथे खाली प्रिव्ह्यू बटनला क्लिक करा. जीएसटी कंपोजिशनच ठेवा, जीएसटी कंपोजिशन पहिला ऑप्शन. हा क्लिक करा आणि प्रिव्ह्यू बटनला क्लिक करा. हो इथे बिलाचा प्रिव्ह्यू दिसेल तुम्हाला. हे बघा असं बिल येईल तुमचं परफेक्ट. ओके इथे आता हे क्लोज करा, इथून क्लोज करा. इथून हो. आता ते व्हॉट्सअपला क्लिक करा, हे व्हॉट्सअप आहे बघा. हो थांबा 1 मिनिट. तुमचा व्हॉट्सअपचा मोबाईल घ्या, व्हॉट्सअप ओपन करा त्याच्यात. याला एकदा ते कनेक्ट करावं लागणार फक्त. इथे ते 3 डॉट असतात ना, तिथे जाऊन ते लिंक डिव्हाइस करा. हा QR कोड स्कॅन करा लगेच. लिंक डिव्हाइस असतो बघा व्हॉट्सअपला ऑप्शन. तिथे लिंक डिव्हाइस म्हणून ऑप्शन आहे बघा तुमच्या व्हॉट्सअपला. त्याला क्लिक करा आणि ते लिंक ऍड करा डिव्हाइस आणि ह्या QR कोड स्कॅन करा तिथे. अरे एकदा स्कॅन करून ठेवलं ना की तुमचं ह्या नंबरवरून कस्टमरला सेंड होत राहणार बिल. हा तिथे नाव टाका ना, सॉफ्टवेअर म्हणा की ERP म्हणा, सेव्ह करून ठेवा. बस हे मिनिमाइज करून ठेवायचं तुमचं इथे. बघा आता तुमच्या नंबरवरून त्यांना सेंड झालेलं असणार बिल. आलं ना. ओके बस तसं एकदम इझी आहे सर. आणि कसं कस्टमरला प्रिंट नाही दिली तरी डायरेक्ट व्हॉट्सअपला पाठवू शकता प्रायोरिटीवर. ओके आणि परत मारलेली बिलं बघायची असेल तर सेललाच जायचं. इथे दिसणार बघा डेट वाईज. इथे बॅक डेटची बघायची असेल तर डेट तुम्ही चेंज करू शकता. आता हे मारलेले बिल आहे, डबल क्लिक करून पुन्हा तुम्ही ऍड करू शकता क्वांटिटी. परत इथून प्रिंट काढू शकता, अपडेट करू शकता किंवा व्हॉट्सअप पाहिजे तर व्हॉट्सअपला पाठवू शकता. इथे कंपोजिशन घ्यायचं, पुन्हा तुम्ही प्रिंट बघू शकता. इथून प्रिंट वगैरे पण डायरेक्ट देऊ शकता. आता सुरुवातीला काय करा माहिती आहे, तुम्ही तुमचे जेवढे प्रोडक्ट वगैरे आहेत ना तेवढे प्रोडक्ट फक्त ऍड करून घ्या सुरुवातीला, आज उद्या सगळे. हे बघा इथे आयटम्स मध्ये जायचं आणि न्यू बटनला क्लिक करायचे फक्त. इथे प्रोडक्टचं नाव इथे टॅक्स फ्री ठेवा
आणि परचेस सेल MRP आणि इथे तुमची क्वांटिटी आणि सेव्ह म्हणायचं. एवढं करून घ्या की तुमचा एक डेटाबेस तयार होईल पहिला. आणि एकदम सोपा आहे, तुम्ही फटाफट ऍड करू शकता, काही कॉम्प्लिकेटेड काहीच नाही त्याच्यात. बिलिंगचं होईल हो, ते एक 2-4 बिलं 10 बिलं तुम्ही मारलात ना स्वतः की ते होऊन जातं, का मोठं काय नाही ते, कारण तेच तुम्हाला काम करायचं असतं. एकदा परत 2-4 बिला तुम्ही स्वतः मारल्यात की लक्षात येतं ते. आणि हा व्हिडिओ पण पाठवतो मी तुम्हाला कसं आपण केलं ते. ओके, जमेल ना सर? असेल तर मला फोन करत चला. आणि मी तुम्हाला ह्या नंबरवर टेक्स्ट मेसेज पाठवलाय बघा, लिंक आहेत त्याचे सॉफ्टवेअरचे व्हिडिओ सगळे. हो, त्याच्या सेल बिल आयटम क्रिएशन सगळं आहे त्याच्यामध्ये दिलेलं बघा, मराठीमध्ये बनवलेले आहेत एकदम. ओके, तरी पण नाही समजलं तर मला फोन करा. ओके, आणि युजर ID पासवर्ड 11 आहे त्याचा ओपन करताना. हा, चालेल चालेल. ओके सर, ओके.